महाराष्ट्रामध्ये सध्या मराठीचा मुद्दा गाजतोय तो म्हणजे बेळगावच्या निमित्तानं। परंतु या विधानसभेच्या सभागृहामध्ये युबीटी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातल्या आमदारांनी आज सभात्याग केला। परंतु दुसरीकडे शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची काय भूमिका आहे हे जाणून घेऊया, कारण का ज्या वेळेला मराठीचा मुद्दा येतो तेव्हा शिवसेना नाव हे पेटून उठताना दिसतं। परंतु दुसरीकडे आज मात्र या शिवसेनेची काय भूमिका आहे हे समजून घेऊया। काय वाटतं, आज या आमदारांनी सगळ्यात सभात्याग केला, बाहेर पडले आणि सांगितलं की मराठीचा मुद्दा महत्त्वाचा आहे, बेळगाव हा केंद्रशासित करावा अशी मागणी केली। सभात्याग केला त्याबद्दल त्या पक्षाचे मी आभार मानतो, परंतु नुसतं लोकांना दाखवण्यासाठी सभात्याग करण्यापेक्षा ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत त्या काँग्रेसचं सरकार तिकडे आहे, ते काँग्रेसचं सरकार मराठी माणसावरती महाराष्ट्रीयन लोकांवरती अन्याय करत आहे। तर या ठिकाणी महाराष्ट्रातील लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा जे मांडीला लावून बसलेले आहेत लोक, त्या लोकांच्या माध्यमातून त्या काँग्रेस सरकारला सांगावं। बरोबर आहे, काँग्रेसला सरकारला सांगावं असं त्यांचं मत आहे। पण तुम्हाला असं वाटत नाही का जिथे शिवसेना बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारी पुढे शिवसेना म्हणतात, तर ह्यांनी देखील मराठीची भूमिका घेतली पाहिजे होती सभा? हे रास्ता ठीक आहे, तिथे आता सरकार कोणाचं आहे त्यापेक्षा आज तिथे त्या बेळगावकरांना नेमकं त्यांना त्यांची जी आज त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना कुठेतरी जपल्या पाहिजे। त्यांच्यावर जो अन्याय होतोय तो अन्याय कुठेतरी दूर झाला पाहिजे आणि हे एक माध्यम आहे, सभागृह हे माध्यम आहे। सभागृहाच्या माध्यमातून बेळगावकरांना संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत उभा हे दिसलं पाहिजे आणि म्हणून आज ज्या चांगल्या हेतूने सदहेतूने सभात्याग केला गेला त्याच्यामुळे निश्चितच बेळगावकरांची एक आशा वाढली। आरोप करतात ना ते की काँग्रेसचं सरकार आहे तुमचं, एक हा शेवटी काँग्रेसचं सरकार असेल किंवा याच्या आधी ते ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले ते भारतीय जनता पक्षाचं सरकार, बरोबर आहे। मग याच्यापूर्वी त्या पक्षाकडून ती भूमिका घेतली पाहिजे होती। याला काय उत्तर? महाराष्ट्रामधील कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी महाराष्ट्रामधील प्रत्येक सरकारने कर्नाटकच्या विरोधात जाऊन कर्नाटकमध्ये असणाऱ्या आपल्या मराठी माणसासाठी लढलेले आहेत आणि म्हणून आमची अपेक्षा आहे की या महाराष्ट्र सरकार हे मराठी माणसासाठी लढणार आहे। आता त्या ठिकाणी लढणार ना, कसं लढणार तेच विचार न्याय हक्क देण्यासाठी स्वतः जाणार आहेत ना एकनाथ शिंदे साहेब त्या कार्यक्रमाला। तर हेच बोलले ना की 2 वर्षात एकनाथ शिंदे कधीच गेले 2 वर्षामध्ये गेले नव्हते, पण बाळासाहेबांचे विचार घेऊन आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्या आंदोलनामध्ये कर्नाटकमध्ये गेले होते। इतिहास झाला। आत्ताच्या घडीला काय वाटतं तुम्हाला, ह्यांच्याकडून ते शिवसेनेच्या नावाला जागत नाही असं वाटतं तुम्हाला? निश्चित आता याबद्दल बेळगावकरांचीच निराशा झालेली आहे। खरं 2 वर्षात त्यांनी वाट पाहिली की ह्या शासनाकडून आम्हाला कुठेतरी न्याय मिळेल, परंतु न्याय मिळालेला नाही आणि कुठेतरी आता आपल्याला या बाबतीत अतिशय तत्परतेने या बाबतीत उतरलं पाहिजे। याच्यापूर्वी सरकार होतं 95ला, याच्यापूर्वी 2.5 वर्ष सरकार होतं। जे कोण भाषा करताय ना त्यांच्याकडे पण महाराष्ट्रातील लोकांनी 2.5 वर्ष सरकार दिलं होतं ना, पण त्या 2.5 वर्षात किती वेळा गेले होते? त्या 2.5 वर्षामध्ये आपल्याला माहीत असेल बेळगावसाठी ठराव मांडला गेलेला आहे। त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये अनेक आंदोलनामध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते देखील सहभागी झालेले आहे, परंतु आता आपण काय केलं हे करण्यापेक्षा आता एकनाथ शिंदे साहेबांकडे आपण बोट दाखवता, आता आपल्याला दाखवता केलं त्यावेळेस कोण काय केलं होतं ना, आता आपल्याला तुम्ही काय केलं आक्रमक होणं अतिशय गरजेचं आहे। आता अतिशय मग 2.5 वर्षात काय केलं? 5 वर्ष मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, काय केलं त्यावेळी? एक लक्षात ठेवा, काय केलं पेक्षा आता जी काय आज खऱ्या अर्थानं भूमिका घ्यायला पाहिजे होती योग्य भूमिका, म्हणूनच ती भूमिका आम्हाला घ्यावी लागली। नाही, याच्यापूर्वी ज्यावेळी आदरणीय मुख्यमंत्री विचारतात सांगतोय, ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी कर्नाटकमध्ये एकीकरण समितीची बैठक झाली, त्यावेळी कुठल्या सरकारची हिंमत नाही झाली बंदी घालायची, परंतु आत्ता महाराष्ट्रातील लोकांनी या आघाडीला लात मारली, गाडून टाकलं, म्हणून तो राग काढण्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून या आघाडी सरकारने विकास आघाडीचं कटकार असतं। वाटतंय का हे मामा बोलतात? आता हे कटकारस्थान आहे नाही ते बेळगावची जनता सांगेल, कारण आज बेळगावच्या माणसांनी हे न्याय हक्क दिलेला आहे आणि इथं सरकार त्यांच्या हक्काचं बसवलेलं आहे आणि म्हणून हे चाललेलं आहे। एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी जाणार, एकनाथ शिंदे साहेब मराठी माणसासाठी यापूर्वी लढलेले आहे, विचारू शकता जाणार ना।
ते जातील तेव्हा जातील, परंतु आज आम्ही या सभागृहाच्या माध्यमातून बेळगावच्या जनतेला न्याय मिळावा आणि म्हणूनच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि बेळगावकरांच्या जनतेच्या आशा वाढल्या. या लोकांनी विचार करावा, बाळासाहेबांचे विचार आहेत. या लोकांनी प्रश्न असाच आहे की बाळासाहेबांचे विचार आहेत. भूमिका वाक्य तर पूर्ण ऐकू द्या, लोकांना कळवा पूर्ण वाक्य माझं. एक वाक्य कोणीतरी सांगितलं हिंदुत्वाबद्दल, एक वाक्य कोणीतरी बोललं हिंदुत्वाबद्दल, त्यामध्ये आघाडीमधील एक पक्ष यांच्या आघाडीला लाथ मारून बाहेर पडला. हा, तुमच्या मराठी माणसावरती अन्याय होतो, काँग्रेसची सरकार अन्याय करतं. अरे तुम्ही लाथ मारून बाहेर पडा. आज शेकडो कोल्हापूर शिवसैनिक आज बेळगाव मध्ये दाखल झाले आहेत. शिवसैनिकांचं रक्त हे किती वर्ष रस्त्यावर बोलून चालणार नाही, तर कृती करून आज आमची लोक दाखवून देतात. हे खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे. एक लक्षात ठेवा, शिवसैनिकांना लढवायचं रस्त्यावरती, आणि जे बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेसच्या मांडी लावून बसता. अरे काँग्रेसचं सरकार आहे, शरम वाटली पाहिजे. मराठी माणसासाठी रस्त्यावर उतरा, लाथ मारा त्या आघाडीला. लाथ मारायला तयार आहेत. विषय बेळगावचा आहे, काही करून बेळगावच्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे. विषय मराठी माणसाचा आहे. विषय मराठी माणसाचा आहे. आम्ही घेतलेली आहे. मराठी माणसाचा आहे. ठामपणे आमच्या आदरणीय ठाकरे फॅमिलीने एक शेवटचा प्रश्न, दोघांना शेवटचा प्रश्न विचारतो. बेळगावच्या मराठी भाषिकांसाठी एका वाक्यात तुमची भूमिका सांगा. बेळगावच्या मराठी माणसासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र सरकार लढणार. माझ्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब पूर्वी बाळासाहेबांचे विचार घेऊन त्या कर्नाटकमध्ये गेले होते. आज पण बाळासाहेबांचे विचार घेऊन मराठी माणसासाठी, मराठीच्या न्याय हक्कासाठी लढणार. आम्ही ताकदीने एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर राहणार आणि मराठी माणसाला न्याय देणार. बघूया हे न्याय देतात का. तुमची शेवटची एक भूमिका. बेळगावच्या जनतेला न्याय मिळावा ही अपेक्षा आहे. एकूण 70 हुतात्मे हे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिवसैनिकांनी त्या ठिकाणी आंदोलन करून आज आमचे एकूण 70 हुतात्मे त्या ठिकाणी झालेले आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेला या बेळगावच्या बद्दल एक आस्था किती आहे काय हे यापूर्वी दाखवून दिलेलं आहे. आजही शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख ही सगळी मंडळी बेळगावमध्ये जाऊन आंदोलन करतायत. आज विधान भवनाच्या माध्यमातून बेळगावच्या जनतेला आम्ही त्या ठिकाणी आशा दाखवलेली आहे आणि बेळगावच्या जनतेला महाराष्ट्राकडूनच ही अपेक्षा आहे. आणि विशेष करून बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव साहेब यांच्याकडूनच ही अपेक्षा आहे. कारण ज्या वेळेला तिथे आंदोलनं तीव्र झाली त्याच्यामध्ये हे उद्धव साहेब गटाचे शिवसैनिक अतिशय कार्यक्षमपणे त्या ठिकाणी उतरले होते. तुमच्या दोघांची भूमिका समान आहे. बेळगावच्या मराठी भाषिकांना न्याय द्यायची वेळ पडली तर तुमच्या दोन्ही शिवसेना या एकत्र दिसतील का. कॅमेऱ्यात बघून प्रेक्षकांशी बोला. मराठी माणसासाठी जे लढायचे ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, वेळ पडली तर मामा प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन मराठी माणसासाठी लढणार हे आम्ही या ठिकाणी ठामपणे सांगू. प्रश्न वेगळा आहे की तुमच्या दोघांची भूमिका एक आहे. वेळ पडली तर तुम्ही दोन्ही शिवसेना एकत्र येतील का. कॅमेऱ्यात बघून. आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन आम्ही चाललेलो आहोत आणि ते मराठी माणसाचे विचार आहेत, हिंदुत्वाचे विचार आहेत. ते विचार घेऊन आम्ही चालणार आहोत. त्या विचारामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे त्यांनी सहभागी व्हावं. त्यांना सहभागी जर होत असतील तर त्यांना विचार पटत असतील. पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं की तुमच्या बेळगावच्या जनतेसाठी आम्ही उग्र आंदोलन यापूर्वी केली, आता करतोय, भविष्यात करू. आणि आंदोलन करत असताना बेळगावच्या जनतेसाठी आमच्या पाठीमागून कोण येणार असतील तर आम्ही कोणाला अडवणार नाही. दोघे एकमेकांच्या कोर्टात बॉल टाकतात. तर ही शिवसेनेची भूमिका आहे. मराठी माणसासाठी, न्याय हक्कासाठी जी शिवसेना आतापर्यंत भांडत होती त्या शिवसेनेचे 2 भाग झालेले आहेत आणि दोन्ही शिवसेनेची भूमिका हीच आहे की आम्ही मराठी माणसाच्या पाठीशी आहोत. पण कशी आणि कधी उभी राहणार हा येणारा काळच सांगेल. कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.